शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता या दिवशी जमा होणार आहे. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आपणाकडे आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील बळीराजासाठी ही एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महत्त्वपूर्ण अशी ही अपडेट काय आहे, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी अशा खात्रीशीर माहितीसाठी अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या. नमस्कार, मी अजित पालव. राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 25 मार्च रोजी टाकलेला होता. आता सर्व शेतकरी हे नव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यावेळी नव्या हप्त्याबाबत सर्वात मोठी घोषणा केली की कोणत्या तारखेला 9वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार. आता शेतकरी मित्रांनो, 8व्या हप्त्यासाठी 89,75,298 शेतकरी पात्र ठरले. 1,820 कोटी रुपयांचा निधी हा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 28 मार्च रोजी जमा झाला होता. आता शेतकरी मित्रांनो, अनेकांना प्रश्न पडलेला आहे की 8वा हप्ता आमच्या खात्यावर जमा झाला, मग आता 9वा हप्ता नेमका कधी येणार? तर शेतकरी मित्रांनो, आता 9व्या हप्त्यासाठी सुद्धा तारीख स्पष्ट केलेली आहे. त्या अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती निधी वाटप होणार आहे ते सुद्धा आपण पाहूया. त्यानंतर नेमक्या कोणत्या तारखेस तुम्हाला हप्ता मिळेल ते देखील याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर अहिल्यानगरला 108 कोटी, सोलापूरला 97 कोटी आणि कोल्हापूरला 92 कोटी असे निधी वाटप होणार आहे. त्यानंतर साताऱ्यामध्ये 87 कोटी, पुण्यामध्ये 85 कोटी, नाशिकमध्ये 83 कोटी निधी वाटप होईल. त्यानंतर जळगाव 77 कोटी, नांदेड 77 कोटी, सांगली 75 कोटी असा निधी या तिन्ही जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 68 कोटी, बुलढाण्यामध्ये 66 कोटी, जालन्यामध्ये 58 कोटीचा निधी या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. त्यानंतर लातूरमध्ये 53 कोटी, अमरावतीमध्ये सुद्धा 53 कोटी आणि परभणीमध्ये 49 कोटी असा एकूण एवढा निधी या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. त्यानंतर धाराशिवमध्ये 46 कोटी, गोंदियामध्ये 42 कोटी, भंडाऱ्यामध्ये 41 कोटी या जिल्ह्यामध्ये निधी वाटप होणार आहे. त्यानंतर हिंगोलीमध्ये 35 कोटी, नागपूरमध्ये 33 कोटी, वाशिममध्ये 33 कोटी याप्रमाणे जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. त्यानंतर लक्षात घ्या, रत्नागिरीमध्ये 31 कोटी, धुळ्यामध्ये 30 कोटी, गडचिरोलीमध्ये 28 कोटी, वर्धामध्ये 25 कोटी, त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये 23 कोटी, रायगडमध्ये 22 कोटी, नंदुरबारमध्ये 20 कोटी अशा प्रकारे निधीचे या जिल्ह्यामध्ये वाटप होणार असून पालघरमध्ये 19 कोटी, ठाण्यात 14 कोटी अशाप्रमाणे या सर्व जिल्ह्यात वाटप होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता प्रश्न राहिला की नेमकं हे वाटप कोणत्या दिवशी होणार आहे? तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मे 2026च्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच येत्या सोमवारपासून 18 मे 2026 या दिवशी पात्र शेतकऱ्यांच्या डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. किंवा प्रोसेसला वेळ लागला तर जास्तीत जास्त 19 मे पासून ह्या निधीच्या वाटपास नक्कीच सुरुवात होईल. त्यामुळे आता काळजी नसावी. 2 ते 3 दिवसांमध्येच तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातील. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. पुढील अपडेट करता कोकणचे गजाली या आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.